झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात वैयक्तिक गोल्ड मेडल पटकावण्याची किमया साधली ती अभिनव बिंद्रानं। बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेध साधत त्यानं नवा इतिहास रचला। आता लंडन ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा सुवर्णवेध साधण्यास भारताचा हा गोल्डन बॉय सज्ज झालाय। अभिनव बिंद्रा भारताचा गोल्डन बॉय। भारताच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात जे कोणत्याही क्रीडापटूला साध्य करता आलं नाही ते बिंद्रानं साध्य करून दाखवलं। 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात बिंद्रानं सुवर्णवेध साधत ऐतिहासिक कामगिरी केली होती। त्याच्या शूटिंगमधील या असामान्य कामगिरीमुळे शूटिंग जगतामध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकला होता। पंजाबमधील शीख कुटुंबात जन्मलेल्या या पटियाला बॉयला लहानपणापासूनच शूटिंगची आवड होती। आपल्या मुलाची शूटिंगची आवड पाहिल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी आपल्या घरात इंडोर शूटिंग रेंज उभारली आणि याचा फायदा बिंद्राला झाला। त्यामुळेच ज्युनियर लेव्हल पासूनच त्यानं शूटिंग जगतामध्ये आपला वेगळा ठसा उमटवायला सुरुवात केली। ज्युनियर लेव्हलला आपली ओळख निर्माण केल्यानंतर सिनियर लेव्हललाही त्यानं आंतरराष्ट्रीय शूटिंग विश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आणि बघता बघता त्यानं ऑलिम्पिकमध्ये कधी गोल्ड मेडल पटकावलं हे कुणाला कळलंही नाही। क्रीडा क्षेत्रामधील हा लो प्रोफाईल शूटर पुन्हा एकदा ऑलिम्पिक मेडल पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे। लंडन ऑलिम्पिक पूर्वी त्यानं एशियन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलं, त्यामुळे ही बाब ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पथ्यावरच पडणार आहे। 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा तो सर्वात युवा भारतीय ठरला होता। या ऑलिम्पिकमध्ये त्याला फायनलमध्ये स्थान पटकावण्यात अपयश आलं होतं। त्यानंतर 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात तो फायनलिस्टही होता। त्याची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद अशीच होती। मागील 2 ऑलिम्पिकचा अनुभव त्याला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कामी आला आणि त्यानं 2008 ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावत भारताची मान अभिमानानं उंचावली। 2002 मँचेस्टर कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात सिंगल्समध्ये सिल्वर मेडल आणि पेअर्समध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं। 2006 मेलबर्न कॉमनवेल्थमध्ये त्याला पेअर्समध्ये गोल्ड तर सिंगल्समध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं। त्यानंतर 2006 मध्ये क्रोएशियात झालेल्या वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने गोल्ड मेडलवर कब्जा केला होता। 2010 दिल्ली कॉमनवेल्थमध्ये त्यानं पेअर्समध्ये गोल्ड आणि सिंगल्समध्ये सिल्वर मेडल मिळवण्यात यश मिळवलं होतं। भारताच्या या गोल्डन बॉयला या ऑलिम्पिकमध्येही मेडल पटकावण्यासाठी प्रमुख दावेदार मानण्यात येतंय। त्याची तयारीही जोरदार झालीय। 3 ऑलिम्पिकचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि याचा फायदा त्याला निश्चित होणार आहे। त्यामुळेच बिंद्रानं पुन्हा एकदा सुवर्णवेध साधावा अशी तमाम भारतीयांची इच्छा असणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।